एखादी घटना आहे, एखादी परिस्थिती आहे, आपल्याला भीती वाटते, ताण होतो मनावरती, गोंधळ उडतो. त्यामुळे अतिभीती असणे चुकीचे आहे. भीतीचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक प्रकार म्हणजे आपल्या भावनांवरती, आपल्या क्षमतांवरती आपला विश्वास नसतो, त्यामुळे भीती वाटते. दुसरं म्हणजे भविष्याबद्दल आपल्याला चिंता असते, त्याच्यामुळे भीती वाटते. 20 वर्षानंतर काय होणार, 10 वर्षानंतर काय होणार, आपल्या मुलांचं काय होणार, याबद्दल भीती वाटते. सामाजिक भीती म्हणजे समाजामध्ये आपण कसं दिसतोय, आपण वागतोय ते बरोबर वागतोय का, चुकीचं तर वागत नाही ना, आपण घेतलेला निर्णय चुकीचा तर नाही ना, ही भीती. आणि दुसरी एक सामान्य भीती म्हणजे उंचीवरून पडल्यासारखं वाटणे, पाण्यात पडल्यासारखं वाटणे, अंधार, खूप साऱ्या भीती आहेत. तर या भीतीवरती ना आपल्याला नियंत्रण मिळवायला शिकलं पाहिजे. पण नियंत्रण कसं मिळणार, तर खंबीर राहून. खंबीर कसं राहणार, तर मानसिक शांती, थोडा विचार करून की हे सत्यात उतरेल का असं. तर ह्या सगळ्या ज्या भीतीवर नियंत्रण मिळण्यासाठी थोडा विचार करणं आवश्यक आहे, खंबीर राहायला आवश्यक आहे, आपल्या भावनांवरती कंट्रोल करणे आवश्यक आहे. आणि त्या भावनावरती नियंत्रण ठेवण्यासाठी तुम्हाला काय करायचं माहिती आहे, आत्मविश्वास असणे गरजेचं, स्वतःवरती स्वकंट्रोल. तर तुम्हाला भीती वाटणार नाही. अनावश्यक भीती ही काय होतं माहिती आहे काय, अनावश्यक भीती ठेवली ना तर आपल्या आनंदाला बाधा होते. आणि आनंदाला बाधा मिळाली की काय, संपूर्ण विश्व हे अंधारमय होऊन जातं, कुठेच तुम्हाला आनंद घेता येणार नाही. तर भीतीवरती नियंत्रण मिळवा, तयार व्हा, सजग व्हा, जागरूक राहा.